राम कृष्णा हरि
Oh,
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननिहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदर्भमनहासं विठ्ठलं चिंतयामि जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी
सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणावरती. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे. ते नमस्कारुणी आता पंढरीच्या देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. दत्त्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या मेंढगाव नगरीमध्ये आज मानवी जीवनाचा उत्कर्ष, मानवी जीवनाचा उन्मर्ष, मानवी जीवनाची इति कर्तव्यता आणि मानवी जीवनाची परिपूर्णता करणारा हा सोहळा ज्या आदरणीय कुटुंबाने अर्थात घुगे कुटुंबाने आयोजित केलेला आहे. आमच्या भगिनी सो शीतलताई गोपाळ घुगे यांच्या डोहळे जेवणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम वडिलासारखे, वडिला इतकंच प्रेम देणारे. कारण 2-3 महिन्यापासून मला जे बोलतायत भ्रमणध्वनीवरून, सुनेवर किती नितांत लेकीसारखं प्रेम ज्यांचं, असे आमचे आदरणीय रवींद्रजी घुगे आणि या परिवाराने हा जो सोहळा आयोजित केला आहे. प्रथमतः असे सोहळे बाबा, हे सोहळे असे अलीकडे होताना दिसत 16 संस्कार झाले पाहिजेत, पण आम्हाला फक्त 2च संस्कार आठवतात. एक जन्मसोहळा. जन्मसोहळा कोण करायला? जन्म सोहळा. एक लग्न सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा. मधले सोहळे गडप आहेत, गायब आहेत. भाषा कळलाले का माझी? मी काय बोललेलो होते लातूरकडचा हाव जरा कळलाले का? समजून घ्या. हे 2च सोहळे सगळ्यांच्या लक्षात आहेत. 16 संस्कार आहेत. त्या संस्कारातले हे 2 संस्कार सोडले तर अलीकडे बाकीचे संस्कार लोप पावले गेले. त्यामध्ये या कुटुंबानं फार मोठा, मला वाटतं, एक दीपस्तंभ उभा केला समाजाच्या समोर. अलीकडे सगळे लेकर जगाला छळणारे. नाही ते मला येऊन बघायला येत असत कुठून आलाय. हे सोहळे अलीकडे कमी झाले. मायबापो, ज्याने हा सोहळा केला, मला वाटतंय जन्माला येणाऱ्या संततीपासून त्याला दुःख प्राप्त होणारच नाही. हा सोहळा एवढा मोठा आहे,
गर्भसंस्काराचा सोहळा म्हणतात त्याला. डोहळे जेवण म्हणजे काय? गर्भसंस्कार करणे. आणि तो सोहळा या कुटुंबाने आपल्या या गावामध्ये एक दीपस्तंभ, एक आदर्श निर्माण केला, जो श्री संत भगवान बाबांच्या आईने. अलीकडे आता एक एवढ्या मुद्द्यातच माझं कीर्तन संपन्न होईल असं वाटते. बाबा सोहम नावाचा एक मुलगा आहे आळंदीमध्ये. आता सोहम त्याचं नाव आहे. परवा कुरेकर, आदरणीय प्रातस्मरणीय कुरेकर बाबांनी फार मोठा सत्कार केला त्याच्या आईचा आणि त्या मुलाचा. ऐकताय? सत्कार केला फार मोठा. आणि बाबांनी त्यांना विचारलं, सध्या संत महात्मे आळंदीमध्ये जर कुणाकडे पाहायचं असेल तर कुरेकर बाबांकडे पाहिलं पाहिजे. साधू जीवन, संत जीवन. बाबा त्यांनी प्रश्न विचारला. त्यांच्या समोर जेव्हा तो मुलगा गेला, त्याच्या आईनं नेला, तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला की हे कसं शक्य आहे? अवघ्या 9.5 वर्षाचा मुलगा आणि अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. माता मौल्यांनी कुठलीही ओवी विचारा, कुठल्याही अध्यायातली कितीही क्रमांकाची ओवी त्याला विचारा, तो मुलगा विचारल्याबरोबर सांगतो. सांग रे, दुसऱ्या अध्यायातली 5वी ओवी लगेच सांगून टाकतो. आम्हाला अध्यायच माहित नाहीत आमच्या लेकराला. आमचा अध्याय फार वेगळा आहे. बाबांनी फार मोठा सत्कार सोहळा आयोजित केला आणि त्या लेकराचा सत्कार केला आणि विचारलं, त्या मायमाऊलीला विचारलं, सोहमच्या आईला हे कसं शक्य आहे, हे कसं झालं? तिचं उत्तर आहे का? तिनं सांगितलं, जेव्हा सोहम माझ्या पोटामध्ये आला, पहिला महिना चालू झाला आणि सोहम जेव्हा पोटामध्ये गर्भस्थ झाला, त्या दिवसापासून मला कळल्यापासून याचा जन्म होईपर्यंत मी ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. ज्ञानेश्वरीची मी स्वतः 108 पारायण केली. त्याची आई बोलते बाकी मला माहित नाही. 9.5 वर्षामध्ये त्या पोरानं जगाच्या समोर एक आश्चर्य निर्माण केलंय. जन्मच्या जन्म जातात तरी अस्खलित ज्ञानेश्वरी पाठ होत नाही. ज्ञानेश्वरी जरी पाठ झाली तरी कुठल्या अध्यायातली कुठली ओवी हे विचारल्यानंतर सांगता येत नाही. 9.5-10 वर्षाचा मुलगा जर तुम्हाला पाहिजे ती ओवी सांगू शकतो. एवढा चमत्कार कशाचा असेल तर तो गर्भाधान संस्काराचा आहे. गर्भात असताना आईनं काय केलं याच्यावर पुढची संतती अवलंबून असते. तुम्हाला हरिभक्त जन्माला घालायचा आहे, जगाला छळणारा दुष्ट रावण जन्माला घालायचा आहे, हे आईच्या हातात असतं. अरिस्टॉटल नावाच्या फार मोठ्या जगदविख्यात शास्त्रज्ञाला विचारलं होतं, या देशाचं भविष्य काय असेल, पुढची पिढी काय असेल. त्यानं सांगितलं, त्या देशाच्या माता माझ्या समोर आणा, त्या देशाच्या आया माझ्या समोर आणा, त्या देशाच्या माऊल्या माझ्या समोर आणा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. एवढा मोठा तत्वज्ञ सांगत होता. आणि म्हणून संप्राप्त सेवा. तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या सोहमसाठी? टाळ्या वाजवत नाहीत का? अशा लेकरासाठी वाजवाव्यात, आमच्यासाठी वाजवू नका. 10 वर्षात ही कीर्ती, ही महानता, हे ग्रेटनेस ज्याच्याकडून जगाला शिकायला मिळतंय आज, ती माय माऊली किती महान असेल, किती महान असेल. म्हणून संप्राप्त सेवा ज्या सोहळ्याच्या निमित्तानं आहे. आणि माझ्याकडं मला वाटतंय की अलीकडे आलो होतो इकडे 2 वेळा या तालुक्यामध्ये, पण इतक्या दूर आलो नव्हतो. पहिल्यांदाच आपण इथं आणलं. आणि जे भैया 2 जण मला न्यायला आले होते तिथं त्या अंडेरा फाट्यावर, त्यांनी जे आम्हाला घातलं ह्या तळ्याच्या ह्याच्यातून, मी म्हणलं हे कुठंतरी नेऊन, आता आधीच उशीर झाला अर्धा तास. हो, पण त्यांनी बरोबर आणलं, जवळून आणलं. तुम्ही वाट पाहत तिकडेच बसलात बाबा, पण त्यांनी बरोबर आणलं, बरोबर सोडलं आणून. अतिशय त्यांचेही धन्यवाद. अर्धा तास मी लेट आहे. माझे मुंडे साहेब म्हणायचे, कुठेही जाताना लेट असायचे. लेट गेली की लोक म्हणायचे साहेब लेट, पण ते एक वाक्य उच्चारायचे, देर से आया हूँ लेकिन बड़ी दूर से आया हूँ. मैं भी आज थोड़ा लेट आया हूँ, देर से आया हूँ लेकिन बड़ी दूर से आया हूँ. जवळजवळ 400 किलोमीटर अंतर कापून आपल्यापर्यंत पोहोचलोय. तुम्हा सर्व संत माऊल्यांचं दर्शन, संत माझ्या भक्तिमती माता भगिनींचं दर्शन आज या निमित्तानं आपण रवींद्रजी आपण करून दिलं. आणि एका सुनेविषयी किती प्रेम असावं लेकीसारखं. एका सुनेचा सोहळा असाही करतात.
हे मला सुद्धा माझ्या जीवनात आदर्श निर्माण करून दिला. पुढे मीही माझ्या सुनेचा असाच सोहळा करणार. समाजासमोर आदर्श आहे, फार मोठा आदर्श आहे आणि हे केलं पाहिजे. ही आजकालची संतती जे त्रास देते ना, ते त्रासाचं कारणच नाही राहणार महाराज हे केल्यानंतर. ऐकताय? म्हणून संप्राप्त सेवेसाठी निवडलेला, संप्राप्त सेवेसाठी घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या माझ्या संत तुकाराम महाराजांचा, ज्यांच्या एका एका शब्दाची ताकद एवढी आहे की छत्रपती शिवरायांनी ज्यांचा एक अभंग आणि एका अभंगावरचं कीर्तन ऐकून स्वराज्याचं सिंहासन सोडून द्यावं, तुकोबारायांच्या मागं फिरावं, एवढे गोड शब्द आणि एवढं गोड तत्वज्ञान ज्या तुकोबारायांचं आहे, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग. अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संततीच्या निर्मितीची बीज प्रक्रिया तुमच्या माझ्या समोर ठेवतात. संतती कशी निर्माण व्हावी आणि संतती कशी निर्माण झाली पाहिजे याचं अतिशय योग्य असं मार्गदर्शन या जगताला श्री संत तुकोबारायांच्या या अभंगातून फार गोड असं मार्गदर्शन तुम्हाला मला मिळते, जगताला मिळते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तर त्याचं फळ सुद्धा शुद्ध आणि चाखायला गोड लागतं, गोड मिळतं. असं जर बीज आपण पेरलं तर त्याची फळं तितकीच गोड असतात. किती गोड असतात? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. त्याचा देह देवासाठी आणि धर्मासाठी असतो. त्याच्या चित्ताचा जर आपण विचार केला, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. त्याचं चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असतं. त्याचं शरीर निर्मळ असतं. काया वाचा मन तिन्हीचाही विचार केला तर निर्माल्य असतं, पावित्र्य असतं. मग अशा संततीचं नाव जरी घेतलं या कार्यक्रमातून आणि इथून पुढे होणारे जे संस्कार आहेत, जे आमच्या शीतलताईंना इथून पुढे आजच्या दिवसापासून फार सावधानतेनं वागायचे, सावधानतेनं आचरण करायचे, बोलेन मी नंतर. आणि तसं जर आपण आचरण केलं आणि आज हा नामचिंतनाचा फार मोठा काय विशेष आहे हो तुमच्या. मी म्हणजे फार प्रतीक्षित होतो की कधी एकदा वैष्णवगडांच्या या वारकऱ्यांच्या समवेत आणि वारकऱ्यांच्या सानिध्यामध्ये मला कधीतरी सेवा करायला मिळावी. ही इच्छा 5 वर्षापासून होती, पण आपण रवींद्रजी ती पूर्ण केली. तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. हे अतिशय शुद्ध वारकरी आहेत, अतिशय शुद्ध. त्यांच्याकडे पाहिलं तरीही हो दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषा. आपण यांच्याकडे पाहिलं तरीही प्रसन्न होतो माणूस. आणि ते त्यांचं सोडित नाहीत. का सोडावं? हो होईल थोडा त्रास पण गुण हमखास. ते आता आजच्या कीर्तनात नाही सांगणार. होईल थोडा त्रास गुण. आजचं काय चाललंय? सगळा गोंधळ, सगळा गोंधळ आहे. गोंधळ आहे. मला वाटतं काही कीर्तनापेक्षा तमाशे बरे, ते तरी निष्ठेनं केले जातात. पण त्या कीर्तनात तमाशा तर तमाशा, पण निष्ठाही नसते. ऐकताय? गोड अभंग सेवेकरता निवडलाय. आणि अशा पुण्य पुरुषाच्या या निर्माण झालेल्या संततीमुळे तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ताप जातात. कोणते? त्रिविध ताप. त्याच्या दर्शनानं जातात. ही संतती जे निर्माण होणार आहे त्याचं दर्शन जरी झालं तर ताप जातो. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांची. त्याच्या दर्शनाने ताप जातो आणि दर्शनाने विश्रांती मिळते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. अशी संतती निर्माण करायची असेल, तुमचं स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर अशा वारकऱ्यांमध्ये त्या संततीसाठी असे कार्यक्रम केले पाहिजेत. हा आदर्श माझ्या जीवनात मी ठेवलाय, तुमच्या जीवनात तुम्ही ठेवा. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलाय. आता थोडंसं ज्या
इथपर्यंत बोलवलंय मला, ज्या अपेक्षा आहेत सगळ्यांच्या माझ्याकडून, त्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे एक एक पाऊल टाकतो. 1 तास कीर्तन करतो, 1 तासामध्ये 4-5 तासाचं देऊन जातो. इतक्या दूर पुन्हा पुन्हा येणं होईल की नाही सांगता येत नाही. बिलकुल 1 तासात तुम्ही म्हणला पाहिजेत की 4 तासाचं दिलं गडे. 4 कीर्तनाचं एकाच कीर्तनात देऊन जाणार आहे. या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील आपण सगळे मावळे आहोत. हो, छत्रपती शिवरायांच्या छत्रछायेखाली आणि राजांच्या मार्गाने आपण चालणारे माणसं आहोत. इतकी निरव शांतता मला कदाचित कुठल्या तरी कीर्तनात दिसते. टाचणी पडली तर आवाज येईल. काय शांतता आहे, काय शांतता आहे. माता माऊल्या सुद्धा हो कितीतरी वेळा तुमचं दर्शन घ्यावं. मरोनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे. इतक्या माझ्या बहिणी आणि इतक्या माझ्या माऊल्या शांत बसल्यात. कुठंच शांत एवढ्या बसलेल्या मला आतापर्यंत माझ्या आयुष्यात दिसल्या नाहीत. रमेश बुवा, हे कशाचा प्रताप आहे मलाही कळत नाही. हे कुठल्या गोष्टीचा प्रताप आहे. नाहीतर आमचे गुरुवर्य बाबा प्रातस्मरणी दानोबा माऊली महाराज लटपटी नेहमी म्हणायचे, मला म्हणायचे, बंडोपंता कीर्तनात 2 बायाची बडबड आणि 40 बैलगाड्याची खडखड सारखीच असते. ते म्हणायचे. पण इथं आल्यानंतर एवढी निरव शांतता. धन्यवाद सगळ्यांना. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर ठेवलाय. पुढे अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा माझा मानस आहे. आपलं सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद माझ्या प्रती असू दे. सगळ्यांची कृपा झाली तर तुम्ही बोलवाल आणि ही संत मांदियाळी जसं बोलवील त्या पद्धतीनं 1 तास चिंतन करण्याचा मानस आणि विचार आपल्या समोर ठेवतो. विठाला विठाला बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज चांगल्या संततीची बीज प्रक्रिया फार गोड अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. सुरुवातच तिथून करावी वाटते मला. अलीकड संतती म्हणलं की सगळी त्रास देणारीच आहे, ताप देणारीच आहे. त्यांचा दोष नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात त्यांचा कसलाच दोष नाही. या लेकरांचा काय दोष? दोष कोणाचा आहे मग? माये बापे वेरा माये बापे वेरा
माहीत नाहीत बरं का समाधान महाराज, सगळ्यांची नावं माहीत नाहीत. सगळे वारकरी तुम्ही मला माझ्या गुरु समान आहात, आदरणीय आहात. श्री वैष्णवगडांचा आणि गुरुजींचा फक्त उल्लेख करतो. आपण सगळे त्यांचे पायी. ज्ञानराज महाराज हरकळ फार गोड गायक, फार सज्जन माणूस, अलीकडे आमच्या भागामध्ये उत्तम गायक. पाठांतर आमचे अनिरुद्ध महाराज तिथून आलेत. नाव तर घेतलं पाहिजे सज्जनाचं. एक तुमचं नाव हो, आदरणीय प्रातस्मरणीय दीपक महाराज, आमचे आदरणीय, ज्यांची ओळख मला समाधान महाराजांचा एक परिचय आणि बाबांचा परिचय, आदरणीय रमेश महाराज. हो, त्यांना माझ्या गावाकडे बोलवलं होतं 2दा, पण ते येऊ शकले नाहीत, फार दूर आहे. असो, आता टपक आहे का टपोर टपोर आहे का? टपोर देतो तुम्हाला. एक मागे चित्रपट आला होता, 50-55 वर्षाची गोष्ट आहे बरं का, गुरुवरे सांगायचे आणि मी सुद्धा पाहिला होता. बाळ पोटात असताना तो एका पेपरला बातमी होती, मला वाटतं कात्रण अजून आहे माझ्या गुरुजींकडं, कात्रण आहे त्याचं अजून ठेवलेलं. माऊल्यांनो, तो चित्रपट फार गाजला माझ्या सज्जनांनो. त्या चित्रपटाचं नाव होतं शोले. काय नाव होतं? शोले. इतका गाजला, सुपरहिट झाला, ऐकताय. आणि तो चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे आवड होती पाहण्याची एका बहिणीला, आणि तिनं तो चित्रपट 55 वेळा पाहिला. किती वेळा? तेव्हा सगळ्यात जास्त गाजलेला चित्रपट 55 वेळा पाहिला. योगायोगानं तिच्या गर्भामध्ये बाळ होतं. ते पाहत असताना आणि त्या 9 महिन्यामध्ये तिने 55 वेळा आवडल्यामुळे चित्रपट पाहिला. बाळ जन्माला आलं. बाळ 7-8 महिन्याचं झालं आणि जेव्हा त्याला बोलता आल्याबरोबर ते बाळ बोललं. ही सत्य घटना आहे. ते बाळ बोलायला लागलं, बाबा अरे ओ सांभा कितने आदमी थे रे. ही सत्य घटना आहे, सत्य. ते म्हणले, हे असं का बोलायलंय? त्याची चूक नाही ती. गर्भाधारण झाल्यानंतर जे जे तुम्ही पाहता, जे जे तुम्ही ऐकता, त्याची निर्मिती तशी होत राहते. बाबा, जर एखादं पीक ज्ञानराज दादा 4 महिन्याचं असतं, कोणतं 3 महिन्याचं असतं, 90 दिवस 95 दिवस 100 दिवसाचं पीक, त्याच्यावर किती प्रक्रिया करतात तो लोक. आहा का? चांगलं धान उगवायला यावं, त्याच्यापासून चांगलं उत्पादन मिळावं, आमचं समाधान व्हावं, आम्हाला सुख मिळावं. आणि त्या धान्यापासून, त्या उत्पादनापासून, मग ते कपासी असेल, ते सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, किती प्रयत्न असतात लोकांचे. रात्रंदिवस झोप येत नाही. कापसाला मागे फकडी झाली होती, फकडी. माणसं पागल झाले, पागल. फकडी 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 फकडी. हा, ते लाल्या गुलाल्या रोग आला. किती चिंता. रात्रंदिवस झोपत नव्हते काही शेतकरी. 4 महिने एवढी मेहनत करणारे शेतकरी कसे झोपतील? त्यांचं वर्ष त्याच्यावर आहे, त्या पिकावर. सांगू माता मौल्यांनो, जरी पीक 3 महिन्याचं पीक जरी खराब झालं, त्याच्यावर वेगवेगळ्या फवारण्या केल्या बरं का, आणि नाहीच काही कामाला आलं आणि नाहीच चांगलं पीक आलं, तर त्याच्यावर तणनाशक मारून त्याला बाहेर काढता येतं आणि पुन्हा जमीन चांगली करता येते. 3 महिनेच त्रास होतो, 3 महिनेच त्रास होतो. पण हे गर्भात असलेलं पीक जे 70, 80, 90 वर्ष या जगासमोर राहणार आहे, जगाला सुख देणार आहे, जगाला शांती देणार आहे, हो, ते पीक जर खराब झालं तर त्याच्यावर कोणतं तणनाशक माराल? बोला ना, मारता येते का? आयुष्यभर तुम्हाला सुखानं जगायचं असेल तर हे पीक किती काळजीपूर्वक वापरलं पाहिजे, किती काळजीपूर्वक त्या बीजापासून त्या पिकाची निगा केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावर किती फवारण्या केल्या पाहिजेत म्हणजे ते सुव्यवस्थित राहील. कोणत्या फवारण्या? तर ही आजची किती मोठी फवारणी आहे. हो,
किती सुंदर औषध फवारले. कोणतं औषध? नाही लक्षात येत. पवित्रची होय पवित्रची पवित्र लेकरू जन्माला यावं वाटत असेल तर हे केलं पाहिजे. आज जे केलं या कुटुंबानं ते केलं पाहिजे. ही फवारणी आहे पहिली, फार मोठी फवारणी आहे. माता मौल्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आईच्या गर्भात होते, आपण इतिहास वाचलाय, वर्ग 4थीचा वाचलाय. काय करत होती माझी जाऊ? माझी जाऊ काय करत होती त्यावेळी? पाहत होती. अरे अरे अरे, काय अन्याय, अत्याचार, बलात्कार या महाराष्ट्रातल्या जनतेवर. हो, मुघलांनी क्रूर अत्याचाराने अन्याय करावे. जिच्या उदरामध्ये छत्रपती शिवराय वाढत होते आणि त्यावेळी माझ्या जिजाऊ मासाहेबांनी एकच करावं, परमेश्वरा, विठ्ठला, मायबापा, राम कृष्णाच्या कथा ऐकाव्यात, हनुमंतरायाच्या कथा ऐकाव्यात, संतांच्या कीर्तनाला जाऊन बसावं, संतांचे अभंग गावेत. हो, आणि एकच मागावं देवाकडे, हे देवी शिवाई, हे पांडुरंग परमात्म्या, माझ्या उदरी असा सुपुत्र जन्माला येऊ दे, रामासारखा, कृष्णासारखा, धर्माचं पालन करणारा, धर्मो रक्षिती रक्षिता, धर्माचं रक्षण करणारा असा सुपुत्र. एवढीच माझी शेवटची इच्छा आहे देवा तुझ्याकडे आणि संतांकडे. सगळ्या संतांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी जाऊन म्हणावं, हो, असा पुत्र व्हावा. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम. आज कुठे गेलाय धर्म? कुठं आहे धर्म? बोला. एक मुसलमानाचं पोरग, 4थी 5वीचं पोरग 3 वेळेला नमाज पडायला जाते मस्जिदीमध्ये. हो, दररोज 1 तास मस्जिदीमध्ये जाऊन धर्माचं शिक्षण 5-5 वर्षाच्या मुली आणि मुलं घेत आहेत. दर शुक्रवारी आपण कुठल्याही मस्जिदी समोर पहा, हो, त्या मस्जिदीत कधी एकही गाणं शांताबाई नावाचं वाजलेलं दाखवा मला. दाखवा. कुठल्याही पिक्चरचं गाणं वाजलेलं दाखवा. सगळेच्या सगळे तरुण, आदर्श घ्यावा वाटतो मला त्यांचा. सगळेच्या सगळे तरुण दुपारी 1:30 वाजता एकत्र आलेले असतात. सगळा समाज एकत्र आलेला असतो दर शुक्रवारी. बाकीच्या दिवशी जिकडं तिकडं आपल्या वेळेनुसार नमाज पाडीत असतील, त्या दिवशी मात्र सगळे एकत्र येतात आणि धर्माचं पालन करतात. कुठं आहे आपला धर्म? रोज एक अभंग तरी आपलं लेकरू घेते का एका मिनिटाचा? बोला. जेवण्याच्या आधी तरी एक अभंग, फक्त सुंदरते ध्यान म्हणायला 1 मिनिट लागतो. एक अभंग तरी प्रत्येक घरात होतो का दररोज? बोला. कुठं आहे धर्म? धर्माची वाट मोडे, अधर्माशी शी गचडे. मग तेने आम्हा येणे घडे युगानुयुगी. परमात्मा बोलून गेला. धर्म नाही राहिला. धर्म कुणाला आवडणासा झाला. धर्म आता माणसांना आवडणासा झाला. अधर्म सगळे अधर्मी झाले, अधर्म करायला लागले. माझी जाऊ म्हणतायत, मंदिराच्या मंदिर संपवले, मंदिर पाडले, आमची संस्कृती बुडवण्याची वेळ आली. देवा, असा एखादा पुत्र दे की ज्या पुत्राने पुन्हा धर्म उभा केला पाहिजे.
म्हणूनच म्हटलंय काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाजी न होता तो हम सब की सुन्नत होती. असा राजा जन्माला आला आणि आईच्या एका वाक्यासाठी आणि एका शब्दासाठी. कुठल्या शब्दासाठी? शिवबा हो, हे राज्य सुराज्य व्हावं, स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. आईचं एवढंच वाक्य घेऊन आयुष्यभर 36 वर्ष जो राजा, त्या डॉक्टर केळकरांनी लिहिलंय, फार सुंदर इतिहास लिहिलाय. हो, केळकरांनी फार सुंदर लिहिलंय. 36 वर्ष हा राजा लढाया करीत राहिला, रात्रंदिवसाच्या लढाया. कुणीतरी विचारलं मला, तो म्हणत होता की कोणीतरी विचारलं की मग छत्रपती शिवाजी महाराज झोपत नव्हते का? त्यांनी सांगितलंय झोपत होते घोड्यावरच. या रयतेच्या हितासाठी आईच्या गर्भात असल्यापासून त्या माऊलीची प्रार्थना आणि त्या माऊलीनं केलेली त्या गर्भावर संस्कार. जगाला एवढा मोठा राजा अजूनपर्यंत मिळाला नाही दुसरा छत्रपती शिवरायांसारखा. 1897 तुबाजीराव पाटील घाट सावरगावकर. 7-7 दिवस कथा करण्याचा योग येतो. माझ्या जीवनात बरेच योग आले श्री संत भगवान बाबांवर. आणि कौतिका माता 4 मुलं पोटी असताना सुद्धा तिची रात्रंदिवस तळमळ होती. त्या माऊलीची अडाणी होती, ती शिकलेली नव्हती, पण तळमळ अशी होती की या दर्याखोऱ्यातल्या समाजाला, तिकडं फार दर्याखोऱ्या आहेत, पाटोदा तालुका, आष्टी तालुका, या दर्याखोऱ्यातल्या या समाजाला एक दिशा देणारा, परमार्थाची वाटचाल करायला लावणारा आणि सगळ्यांना सोबत घेऊन दर्याखोऱ्यातल्या लोकांना शिक्षणाची नांदी, शिक्षणाची वाट दाखवणारा आणि या समाजाचं कल्याण करून गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा घालून या लोकांना वारकरी संप्रदायात घेऊन येऊन. नाहीतर त्या अगोदरची अवस्था अशी होती, विचारा तुम्ही जाऊन, त्या अगोदरची दर्याखोऱ्यातल्या लोकांची अवस्था अशी होती, मायबापो कोणाच्याच गळ्यात माळ नव्हती, फक्त शिकार करणे. अजूनही काही लोकांकडे आमच्या डोंगरामध्ये, तुमचा एवढा डोंगर नाही दिसत पण आमच्या डोंगर फार मोठा आहे, त्या डोंगरांमध्ये अजूनही तुटलेल्या तलवारीन, वाघुरीन, जाळ्यान अजूनही आहेत काही घरामध्ये. ससे मारणे, हरण मारणे, रानडुकर मारणे, 3-3 दिवस तिकडच झाडाला टांगून खात बसणे. ह्या अशा रंजल्या गांजलेल्या समाजातल्या लोकांना भक्तीची वाट दाखवणारा, माझ्या पोटी पुत्र यावा हनुमंतरायाची रोज प्रार्थना करत होती ती माऊली. घाट सावरगावला आताच गेलो होतो, अजून 15 दिवसाला जायचे कीर्तनाला. घाट सावरगावासारख्या एका उन्हाळ डोंगर दऱ्यातल्या त्या भूमीमध्ये ती माऊली रोज रामायणाला जायची. 25 वर्ष प्रार्थना करीत होती. एक लेकरू झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं, पण समाधान नव्हतं. आणि मग 1897ला तिची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली, तिची मागणी देवापर्यंत पोहोचली. 25 वर्ष ऊन वारा पाऊस काही असलं तर मंदिरात जाऊन आहे का मी पाहायचंय, फोटो ठेवा 5-25 समोर, उठवा तुमच्या दोन्ही लेकरांना, सांगा हे एवढे फोटो आहेत, त्याच्यापैकी तुझा आदर्श कोण आहे, तुझा आयडॉल कोण आहे, तुला कोणासारखं बनायचंय, हा बोल. सांगू शपथेवर, शपथ घेऊन सांगतो, ते लेकरू तुमचा फोटो हातात घेऊन कधीच म्हणणार नाही. भागीरथीसाठी काय बोलले होते, रडत होती ती. तुकोबाराय बोलले, एकच लक्षात ठेव बाई, येळवंडी गावाला जातेस, नांदायला जातेस, तुझं लग्न झालंय, एवढी रडू नकोस, एक लक्षात ठेव आणि कसं वागायचं तू ठरव. फक्त एवढाच शब्द लक्षात ठेव की तू तुकाराम महाराजांची लेक आहेस. गर्भाधारण झालं असताना, निर्मिती झाली असताना, तुझी आईच्या गर्भात असल्यापासून मी रात्रंदिवस भजन केलंय. तुझ्यावर माझ्या त्या भजनाचे संस्कार आहेत. तू तुकाराम महाराजांची मुलगी आहेस. पुढचा इतिहास नाही सांगत मी, कधीतरी सांगेन काय होती भागीरथी. ही सगळी प्रक्रिया ऐकल्यानंतर असं वाटलं जगद्गुरु तुकोबारायांचा
आज सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे याचं पहिलं चरण ह्या सगळ्यांकडे शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज गोड आहे का ना? किती गोड वारकरी चालली, किती सुंदर. लोक म्हणतात वारकरी चालेत, वारकरी अरे हजारो वर्ष झाले अवीट आहेत. तुमच्या गाण्याला किती नागाची पिली आले की निघून गेली, किती शांताबाई आल्या की निघून गेली. उदास कुठलं तरी गाणं टिकलंय का? पण ही चाल हजारो वर्षापासूनची चाल आहे आणि आजही तितकीच गोड लागते, तितकीच गोड लागते. माता मौल्यानो, बीज शुद्ध असेल तर फळ सुद्धा रसाळ मिळते, रसाळ मिळते. बीजाची जी प्रक्रिया आहे, जाऊन विचारा अंजनी मातेला, जाऊन विचारा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या लिंबाबाई नावाच्या आईला. एका खेड्यात ज्याचे वडील ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हते, 72 रुपये मिळाले नाहीत बीकॉमच्या वर्षाला असताना. लक्ष द्या, बीकॉमच्या वर्षाला असताना 72 रुपये मेस जेवणाची ते मिळाले नाहीत. मी अंबाजोगाईत कीर्तन केलं तेव्हा ते विकास काळे नावाचे एक रिलायन्स मध्ये अधिकारी आहेत, ते कीर्तन झाल्यानंतर मला भेटले आता अलीकडे 15 दिवसापूर्वी. महाराज फार सुंदर बोललात तुम्ही आणि आम्ही अनुभव घेतलाय. माझ्या घरी त्यांची मेस होती, केवढा मोठा माणूस होता हा, हे आम्हाला विचारा म्हणले. अनुभवाचा आहे आमचा. म्हणलं काय होतं? ते बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना 72 रुपये मिळाले नव्हते आणि हात जोडून त्यांनी सांगितलं होतं, माझ्याजवळ जेव्हा येतील तेव्हा मी तुमची चुकती करेल. महाराज त्याचा प्रत्यय तो सांगत होता, तो अधिकारी सांगत होता, मी ऐकत होतो, माझ्या अंगावर शहारे येत होते. अशा माझ्याकडे 150 ते 200 घटना आहेत साहेबांच्या जीवनातल्या, 150 ते 200.
एवढी वही भरली आहे मोठी 500 पेजची. उगाच माणूस मोठा होत नाही. ते सांगत होते की 1995-96 ला माझे वडील गेले. त्यांना कळलं, ते उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते, तेव्हा त्यांना कळल्यानंतर आमच्या घरी आले. कळल्यानंतर आणि घरी आल्यानंतर त्यांनी हात जोडले माझ्या आई समोर. मी सांगितलं, काकू मी 1969 साली तुमच्याकडे मेस होती माझी. त्यावेळी 72 रुपये तुमचे माझ्यावर कर्ज राहिलं होतं. ह्या राजकारणाच्या पळण्यात धाकधुकीच्या नादात मला कधीतरी आठवण यायची, पण मी तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही. काका तर गेले. काकू हे तुमचे 72 रुपये. आता सांगा, त्यावेळी तुम्ही माझ्यावर 1 महिना फुकट जीव भरून जो उपकार केला होता, आज माझ्या हातात फार मोठी सत्ता आहे. तुमच्यासाठी मी काय करू शकतो? 72 रुपयाची आठवण ज्या माणसाला राहते आणि ते 72 रुपये 25 वर्षानंतर जो माणूस परत करून त्या उपकार केलेल्या माणसाला म्हणतो की मी तुमच्यासाठी आता काय करू शकतो सेवा, सांगा. उपमुख्यमंत्री असलेला माणूस एवढ्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून कृतज्ञता व्यक्त करत असेल तर मला वाटतंय त्या उपमुख्यमंत्री माणसाची, अर्थात लोकनेत्याची निर्मिती होताना योग्य वेळ असली पाहिजे, माईचे विचार योग्य असले पाहिजेत, बापाचे विचार योग्य असले पाहिजेत, आई वडिलांची तळमळ आणि संकल्प योग्य असला पाहिजे. म्हणून हजारो गावच्या मंदिरात देवाच्या बरोबरीने ज्या महामानवाचे फोटो लावावे लागतात. कुणीतरी म्हटलंय, छत्रपती शिवरायांनंतर या महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कोणी मिळाला असेल रंजल्या गांजल्या दीन दलित कष्टकरी गोरगरीब समाजाची सेवा करावी आणि सेवा करून त्यांना मोठं करावं असं जर कोणाला वाटलं असेल तर 35 वर्ष विरोधात राहून, विरोधात संघर्ष करून, कसल्याही सत्तेला धडक देऊन, कसल्याही पहाडाला धडक देऊन, कसल्याही डोंगराला टक्कर देण्याची ताकद जर कोणात होती तर एकमेव लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब. एवढं सोपं नव्हतं. पोरांनो ऐकताय, माझ्या तरुणांनो, अरे 4थीला असताना एवढं का बोलतोय? माझा स्वतःचा सासरा त्याच्या गावाजवळच आहे, गावाजवळच गाव आहे. आता गोपीनाथगड जिथं आहे, गोपीनाथगडाच्या आत जाऊन आलो आपण. आज येताना तिथूनच आलो. गोपीनाथगड इकडून आहे, सासऱ्याचं घर माझ्या इकडून आहे. ते बालमित्र होते. ते सांगतात की 12 किलोमीटर परळीला येऊन चिखल तुडवत रस्ता नव्हता आणि त्या चिखलाच्या रस्त्यानं काटेकुटे पायात शिरताना 12 किलोमीटर येऊन परीक्षा देणारा हा छोटासा चड्डीवर 4थीचा मुलगा आम्ही कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं की देव होऊन बसेल. आज हजारो गावच्या मंदिरात तुम्ही पाहिलं तर मोठमोठे फोटो लावून लोक दर्शन घेत आहेत. काही जणांनंतर देवाऱ्यात ठेवलाय. देवाऱ्यात का ठेवलाय आता मी नंतर बोलेन. आजचं कीर्तन काही त्याच्यासाठी नव्हतं. आजचं कीर्तन ज्याच्यासाठी होतं तो सोहळा वेगळा, पण त्याच्यात मी सगळंच घुसडायलो, कारण अभंगावरच बोलायलो, बाकीचं काही नाही. ही निर्मिती कशी असेल? योग्य निर्मिती होती. बाबा सांगू, रवींद्रजी 10व्या दिवशी आम्ही तिथं होतो. हजारो मुलं आणि जास्तीत जास्त त्याच्यातले बुलढाण्याकडून आणि तुमच्या भागाकडून येत होते. तिथले कमी होते पण इकडचे जास्त होते आणि ते मुंडन करून येत होते. मला प्रश्न पडला, मी विचारलं काय कुठले आहात? देऊळगाव राजा. कुठले आहात? शिंदखेड राजा. कुठले आहात? वाशिम, लोणार. मी म्हणलं मग तुम्ही असे मुंडन करून का आलात? ते म्हणले महाराज तुम्हाला कळत नाही का? म्हणलं काय झालं? म्हणलं तिरुपतीला गेला होतात का? ते म्हणले हा. कशाचा तिरुपती महाराज? आमचा बाप गेला. काय बोलले ते? आमचा बाप गेला, आता आम्ही कुणाच्या दारात उभा राहू? आम्ही कुणाकडे बघावं? आमच्या अडचणी कुणासमोर मांडाव्यात? 3 वाजता ज्याच्या घराची आणि ऑफिसची दारं उघडी असायची, भेटेल तिथे हात दाखवला की गाडी थांबायची. गाडीची काच नेहमी खाली असायची. रात्रीच्या 2 वाजता मोबाईल लावला तर उचलून एवढ्या मोठ्या नेत्यानं आम्हाला 2 शब्द तरी बोलायची.
आता महाराष्ट्रामध्ये कोण आहे असं की ज्यांच्या दारात आतायचे कोणी होणे नाही आता आहे कोणी होणे असा नेता सध्या नाही आणि होणे नाही भेटणार. माझा एक मित्र होता, माझा वर्गमित्र, डीएडला आम्ही क्लासमेट होतो. फार वेळ लागलं होतं 95-96 मुंडे साहेबाचं त्याला. तो जाऊन मंत्रालयात जाऊन भेटून आला, लग्नाची पत्रिका घेऊन गेला. डीएड झाल्यानंतर, शिक्षक झाल्यानंतर म्हणला, साहेब तुम्ही नाही आलात तर मी लग्नच लावून घेणार नाही. पिंपळदरी नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यात, जाऊन या. मी असं नाही बोलतो. दुपारी 12:41 लग्न होतं त्याच. 1:30 वाजला, 2 वाजले, 2:30 वाजले, 3 वाजले. ते म्हणा नाही नाही साहेब आले तरच लग्न लावून घेणार, नाही तर नाही. लोक म्हणायला लागले का पागल झाले? हो पागलच आहे म्हणला मी. तिथल्या कार्यकर्त्यांनी फोन सुरू केले, साहेब अहो ते पोरग लग्न, इथं हजारो लोक जमलेत, एवढा मोठा पेंडाल, महिन्यापासून तयारी, शिक्षक माणूस पण त्याला वेळ लागले. ते म्हणतात तुम्ही आल्याशिवाय लग्न लावून घेणारच नाही. 3 वाजता हा नेता मुंबईवरून हेलिकॉप्टर स्वतःच करून निघतो, पिंपळदरी सारख्या तसल्या डोंगरात येऊन हेलिकॉप्टर उतरून 4 वाजता स्टेजवर येतो. आणि स्टेजवर आल्यानंतर त्या पोराचं लग्न लागलं. उगी प्रेम करत नाहीत कोणी, कशाला प्रेम करतील? उग एवढं प्रेम नव्हतं. तुमच्याकडचे मला वाटतंय आमच्यापेक्षाही तुमचं फार प्रेम आहे या भागाचं. हो, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, वा 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 वा, वाशिम, बुलढाणा, अति प्रेम, अति प्रेम. तुम्ही म्हणाल असं काय तरी करीत होते. आता काय काय सांगून काय काय नको हे झाले. काय झालं होतं 2003 साली, म्हणजे एकाच गोष्टीमध्ये सांगून टाकतो. लोक म्हणते, आम्हाला विचारते, एक व्हिडिओ पाहिला साहेबांचा, ते बोलत होते, रमेश बुवा ते बोलत होते, ते म्हणत होते, लोक मला विचारतात एवढे लोक तुमच्या मागे पळतात, काय दिलं तुम्ही या लोकांना? तेव्हा ते म्हणायचे, या लोकांना मी काही देऊ शकलो नाही, काही दिलं नाही. फक्त या लोकांना मी एक गोष्ट दिली, एकच गोष्ट दिली, जगण्याचा स्वाभिमान दिला. स्वाभिमानाचं जगणं नव्हतं. 1992 ला मला विचारलं होतं तुमची जात कोणती? मी म्हणलं वंजारी. इमानदारीने अहमदपूरच्या यशवंत विद्यालयामध्ये. ते म्हणले कोणती कॅटेगरी? आता लोक विचारतात कॅटेगरी कोणती? मला कॅटेगरी काय माहित? 8वीला मला कॅटेगरी कसली असते काय माहित. मला एकच सांगायचंय, मुख्याध्यापकाने विचारलं, शिक्षकांना विचारलं, तुमची कॅटेगरी कोणती? आमचे वडील होते, ते म्हणलं आम्हाला कॅटेगरी फॅटेगरी काय माहित आहे. वेळ 8 वाजता साहेब आले. गोड आहे का?
प्रत्यक्ष आम्ही पाहिलेला प्रसंग, असे किती प्रसंग आहेत महाराज. आता जिथं गोपीनाथगडाची कमान आहे, जिथं गोपीनाथगडाच्या 2 त्या कमानी आहेत बाहेर लावलेल्या, मुख्य दरवाजा गेट 2 आहेत, त्याच्या समोर शेती आहे आताही आहे. आणि तिथं सगळ्या झोपड्या 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 होत्या. पाल होती, पाल कोणाची, ऊसतोड मजुरांची. रात्री 8ची वेळ होती आणि ते ऊस तोडून आलेले मजूर येऊन त्या अंधार एक मोठा फोकस असा लावलेला, त्याच्या खालीच असा तुम्ही जसे बसलात तसे अंधारात बसलेले लोक, आणि चुली पेटलेल्या होत्या 3 दगडाच्या मांडलेल्या चुली. त्या चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या त्या माता मावल्या, आणि ते साहेब येत आहेत. आणि तिकडे तोफांच्या सलामी द्यायला सुरुवात झालं. आम्हीही धावत पळत गेलो गेट पर्यंत. आम्हालाही पाहायचं होतं, चला आपला एखादा फोटो निघेल एवढ्या मोठ्या महानायकासोबत. आम्हालाही आनंद होता, आम्हालाही स्वाभिमान होता. आम्ही सगळेच पळत तिथं धावत गेलो. रवींद्रजी, त्या हे रोडच्या बाजूलाच ती शेती आहे, आता कधी आल्यास पहा तुम्ही. तिथं 3 दगडाची चूल मांडलेली बाई. साहेब आले आणि त्या गेट पर्यंत आले. असं म्हटल्या बरोबर तेवढ्यात एक बाई मोठ्यानं गर्दा करत उठली. साहेबाला भेटू द्या मला, 2 वर्षापासून पाहते मी, मला कुणी साहेबाच्या जवळ जाऊ देत नाही, मला भेटू द्या ओ. मोठमोठ्यानं ओरडायली. 2 पोलिसनी त्या शिपाई तिच्याकडे गेल्या आणि तिला धरलं दोघींनी आणि तिकडे ओढायला लागल्या. एकच गलका झाला आणि एकच गोंधळ झाला. आम्ही माना उंच केल्यानं पाहिलं काय चाललंय असेल म्हणलं कोणीतरी. साहेब आले, ते गोंधळ ऐकला, ती काही गप्प बसत नव्हती. या जगात माझं कुणी वाली नाही, या जगात माझा कुणी वाली नाही, वाली नाही. हो, मी ऐकले गोपीनाथ मुंडे गरीबाचा वाली आहे, शेतकऱ्याचा वाली आहे, मला एकदा भेटू द्या ओ. साहेबाचे कान उंच झाले, म्हणाले काय गोंधळ आहे रे पोलिसांनी, काय गोंधळ आहे रे तिकडे, कशाचा गोंधळ आहे. पोलीस म्हणला साहेब जाऊ द्या, पागल झालेली, डोक्यावर परिणाम झालेली एक बाई आहे. काय म्हणाली ती गोंधळात मला ऐकू येत नाही. काय म्हणते ती? म्हणते की माझा कोणी वाली नाही, वाणी नाही, मला साहेबाला भेटू दे. साहेब म्हणले पागल आहेस का, मग मला भेटायचं असेल तर एवढा आरडाओरडा कशाला, घेऊन या तिला. मग हा पोलीस पळत गेला. आमच्या समोरून आम्ही 5-5, 10-10 फुटाच्या अंतरावर उभारलेले. महाराज, अंगावर आजही शहर येतात माझ्या. आणि त्या माता माऊलीला घेऊन आले, तिचे केस विस्कटलेले, 2 दांडाचं लुगडं अंगावर घातलेलं, 10 ठिकाणी ते लुगडं फाटलेलं, आणि ती समोर यायला लाजत होती, असा पदर करीत होती. समोर तिला आणलं. आणल्याबरोबर बाई का ओरडताय मोठ्यानं, साहेबांचे शब्द आहेत. काय झालं, का ओरडताय, मला भेटायचे तुम्हाला. साहेब 2 वर्षापासून तुमच्याकडे यायला मी प्रयत्न करते, पण मला कुणी तुमच्या जवळ येऊ दिलं नाही साहेब. ती म्हणली काय अडचण आहे तुमची, बोला की. ती म्हणली 2 वर्षापूर्वी दारू पिऊन 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 माझ्या नवऱ्यानं होतं तेवढं विकलं. 2.5 एकर जमीन होती साहेब, ती सगळी संपवली. घर सुद्धा घाण ठेवलं. 4 पत्र्याचं घर आहे साहेब आता. आणि 22 वर्षाची एक आणि 25 वर्षाची एक मुलगी माझ्या घरात आहे. या दिरा भाऊजयासोबत भागत नाही. 1 गुंठा जमीन राहिली नाही. हातावर पोट आलं. 2 वर्षापासून विचार करते की कोण आहे या जगात माझं. मला तुमच्यापर्यंत कोणी भेटू दिलं नाही, येऊ दिलं नाही साहेब. आज तुम्ही मला भेटलाय. तुम्ही म्हणतात साहेब नेहमी, मी ऐकलंय तुमचं टीव्हीवर, तुम्ही म्हणतात की ज्याचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही त्यांचा गोपीनाथ मुंडे आहे. आज माझी भेट झाली आहे. मी कसं जगायचं साहेब, बोला, मी कसं राहायचं. अहो 2 मुली आहेत, 2 मुली. रात्रंदिवस झोप येत नाही मला. कुठल्या बापाला झोप येते 25 आणि 26, 25 आणि 23, 24 वर्षाच्या मुली घरात असल्यानंतर. मी तर आई आहे, बाप तर नाही राहिला साहेब. गेल्या वर्षी ऍक्सिडेंट मध्ये एकुलता एक मुलगा, 27 वर्षाचा मुलगा वारला, ऍक्सिडेंट मध्ये गेला. मी निराधार झाले. मला कोणी नाही साहेब, विचारा या लोकांना, मला कोणी नाही. कोण होईल माझा वाली आणि वाणी. म्हणून तुमच्यापर्यंत येण्याचा माझा प्रयत्न होता साहेब. त्या 2 मुलीचे लग्न मी कशी करू. रात्रंदिवस झोप येत नाही मला. पोटापुरतं कसं तरी मिळतंय हे कारखाना करून, ऊस तोडून. साहेब मी काय करायचं, फक्त मला उत्तर द्या, उत्तर द्या. साहेबांनी एवढंच सांगितलं, अरे बाई, मी तुमचा नवरा परत आणून देऊ शकत नाही, मी तुमचा मुलगा परत आणून देऊ शकत नाही, पण माझ्याकडे जर एवढ्या अपेक्षेनं आणि
इच्छेनं तुम्ही पाहत असाल, आशेनं पाहत असाल माझ्याकडं, तर आजपासून हा गोपीनाथ मुंडेच तुझा मुलगा आहे, तुमचा मुलगा आहे. 2 पोरींचे लग्न काय खर्च येईल देऊन टाका, आणि आयुष्यभर तुम्हाला काय लागतंय मला सांगा, ते पुरवण्याची जबाबदारी ह्या सगळ्यांच्या समोर हा गोपीनाथ मुंडे घेतोय. हे शब्द लोकांच्या लक्षात येत नाही. असा बोलणारा नेता या महाराष्ट्राला कधी मिळाला नाही. एकच नेता होता. मला वाटतंय हे वाहणारं वारं सुद्धा त्या दिवशी रडलं असेल, वाहणारं वारं सुद्धा रडलं असेल. बाबा मी साहेबांवर 3-3 दिवसाची व्याख्यानं करतो. वाऱ्याला सुद्धा माहित होतं, अरे अरे इतका कर्तबगार माणूस, हो इतका गोड माणूस या महाराष्ट्राला मिळाला. काय अवस्था आहे आज? बोला ना, कुणाला मतदान करणार तुम्ही? हा 50-50 वर्ष विरोधात असलेले एका रात्रीत एक होता. नाही सोडला शेवटपर्यंत पक्ष. संघर्ष पक्षात राहून पक्षाशी संघर्ष केला. 4.5 वर्ष सोडले तर बाकी काय होतं. पण ते म्हणायचे अरे मी सत्तेत असलो काय नसलो काय. सत्तेत असल्यास तेवढेच काम होते तर नसल्यास सुद्धा तेवढेच होते. असा राजबिंडा माणूस. त्या बाईनं नाही का साहेबाचा फोटो घेतला साहेब गेल्यानंतर, आणि साहेबाचा फोटो देवाऱ्यावर ठेवला. आधी त्या साहेबाच्या फोटोची रोज पूजा केल्याशिवाय ती बाई घराच्या बाहेर नाही पडत कामाला. आजही ऐकताय माता मौल्यानं, एक एक कार्य किती सांगू तुम्हाला. ते भारत देशाला माहित आहे. अमेरिकेत गेलात आणि गोपीनाथ मुंडेचं नाव काढलं त्यांना माहित आहे. तामिळनाडूत गेलात तर कदाचित त्यांना महाराष्ट्राचा एखादा मुख्यमंत्री माहित नसेल, गोपीनाथ मुंडे माहित नाही असं होत नाही. कर्नाटकात जा, तामिळनाडूत जा, या देशातल्या कानाकोपऱ्यात जा, महाराष्ट्र म्हणलं, परळी म्हणलं, गोपीनाथ मुंडेची. ज्ञानदादा असं वाटतंय मला, वाऱ्यालाही अरे वाऱ्यालाही माहित होता त्यांच्या कार्याचा ठाव. वाऱ्यालाही ठाऊक होता कार्याचा त्यांच्या ठाव. जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगात नाही गाव, जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगात नाही हे वाऱ्यालाही वाऱ्यालाही ठाऊक होता. वाऱ्यालाही ठाऊक होता कार्याचा त्यांच्या ठाव. जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगात नाही गाव जिथे नाही मुंडे साहेबांचं नाव. जगात नाही गाव जिथे जगात नाही गाव जिथे नाही. पुन्हा गावात येऊ द्यायचे नाहीत मला. बाबा वेळ फार झालाय. रवींद्र साहेब 9:30. विठाला विठाला सुंदर आहे. जावाई दररोज पितो, घरचे माणसं नीट बघत नाहीत आणि दररोज मारतो पोरीला. ठीक आहे, जावयाचा नंबर आहे का? आहे. लागलीच फोन हातात घेणे, फोन लावणे. हॅलो, कोण बोलतय? मी बोलतोय. तुम्ही कोण बोलता? मी गोपीनाथ मुंडे बोलतोय. रात्री 10 वाजता मला कशाला फोन करेल गोपीनाथ मुंडे? कोण तेवढा मोठा माणूस मला कशाला फोन करेल? मी गोपीनाथ मुंडेच बोलतोय. रामराव माझ्या जवळ बसलेला आहे, ऐकतोस? आजपासून ती रामरावाची मुलगी नाही, या गोपीनाथ मुंडेची मुलगी आहे. आणि जर तिला इतकाही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. पुन्हा पोरीला त्रास तर सोडून द्या, पुन्हा त्रास तर सोडून द्या. ते नवरा असा करून जायचा तिच्याकडे.
माणूस मोठा उभं होत नाही, हृदयात उभं बसत नाही. स्त्रिया मुंबईत फिरू शकत नव्हत्या आणि कायदा केला, सांगितलं रात्री 1 वाजता सुद्धा जुहू चौपाटीवर, गेट ऑफ इंडियावर कुठलीही एकटी बाई सुद्धा आली पाहिजे आणि एकटीने येऊन वडापाव खाल्ला पाहिजे. 10च्या नंतर कोणी इथं येऊ शकत नसेल तरी मुंबई नाही राहिली. ही मुंबई आहे का? सगळं अंडरवर्ल्डनं जाळं टाकलेलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी सांगितलं होतं, दुसऱ्याच दिवशी आजपासून माहित होतं का तुम्हाला, मुंबईमध्ये एसपी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना, पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना 10 पोलीस होते माग पुढे सांभाळायला, त्यांचं संरक्षण करायला. अंडरवर्ल्डच्या काळामध्ये सांगितलं होतं, त्या सगळ्या एसपी ला सांगितलं होतं, सगळ्या हायकमांडला सांगितलं होतं, उद्यापासून कायदा केलेला ऐकलाय का तुम्ही? कायदा उद्यापासून जर पोलिसांना PSI ला जर संरक्षण लागत असेल तर जनतेनं कसं करायचं? या जनतेनं कसं करायचं? यांचं संरक्षण कोण करील? कोण करील? हा मी कायदा करतोय की उद्यापासून यांचं संरक्षण काढून घेण्यात येईल आणि मुंबईच्या जुहू चौपाटीवर, मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर रात्री 12-1 वाजता वडापाव खायला महिला येतील आणि त्याचं रक्षण पोलिसांनी केलं पाहिजे. आणि म्हणून माता भगिनींना स्वातंत्र्य देणारा असा हा महान नेता, मला वाटतंय रवींद्र साहेब, जसा लेकरांनी पत्त्याचा बंगला तयार करावा खेळामध्ये, पत्त्याचा बंगला, कपटाचा बंगला तयार करावा, तसा या दीनदलित गोरगरीब महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजानं एवढा मोठा हा बंगला बांधलेला, गोपीनाथराव मुंडे साहेब नावाचा बंगला. वाऱ्याची एक झुळूक यावी सकाळी सकाळी आणि त्या लेकरांच्या खेळ भांड्यासारखं लेकरांनी बांधलेला कपटाचे घर केलेले तसला एवढा मोठा बंगला वाऱ्याच्या झुळकेसरशी निघून जावा. काय होता गुन्हा आमचा, कशाची दिली सजा? राजकारणाच्या पटलावरून आमचा राजाच झाला वजा. आता कोण राजा आहे म्हणा? डबडबलेल्या डोळ्यानिशी शेतकरी सारा उभा. साहेब, डबडबलेल्या डोळ्यानिशी शेतकरी सारा उभा. एकदा तरी येऊन या मायबाप जनतेकडे बघा. आमची हाक आहे तुम्हाला, कुठल्या तरी रूपात या, पुन्हा या आणि पुन्हा या रंजल्या गांजल्या समाजाचं कल्याण करा. अजून जर 10-15 वर्ष राहिला असता तर महाराष्ट्राचं सोनं झालं असतं. ही परिस्थिती बघायला मिळाली नसती. महाराष्ट्राचं सोनं झालं असतं. महाराष्ट्रातला हा भारत 25-25 हजार कोटी रुपये माझ्या हातात आहेत. मायबाप जनतेचं मी कल्याण करणार आहे म्हणून गेलात आणि पुन्हा परत नाही आला. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. माया आणि ममता, माया आणि ममता आमचा धार तो होता. या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता, कुठे हरवला नेता. कष्टकरी मजुरांची आज दशा कशी झाली. शेतकरी मजुरांची आज दशा कशी झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. असं वाटतंय मनाला, असं वाटतंय आता साहेबांनी पुन्हा यावं. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. मुंडे साहेब आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं,
मला वाटतंय बच्चनजीची कविता आणि त्यांना ती मुखपाठ होती. ते नेहमी म्हणायचे तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. रडताय कशाला? मग काय करावं साहेब? संघर्ष करा. रडताय कशाला? तूफान में वा ताश का घर नहीं बनता. आणि पत्त्याचा बंगला वादळामध्ये बनत नसतो. तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. संघर्ष करते रहो, जीतोगे, जरूर जीतोगे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, सोडून देतो. झाडावर बोलायला सांगा फक्त. वडाच्या झाडावर बोला, वटवृक्षावर 2 तास त्याच्यावरच बोलणार, वृक्षवल्लीवरच बोलणार. काळजी करू नका. आई ऐकायची असेल बोलवा. किती कविता पाहिजे? लोक 2 म्हणत असतील, 3 म्हणत असतील. 25 सलग म्हणल्या तरच पुन्हा बोलवा, नाही तर बोलू नका. करून बघा. पण आज ज्याच्यासाठी बोलवल तर मला वाटतंय 2.25 तास. सांगा मध्ये ते आताच. आता काय सांगा? कविता सांगा मध्ये. माझी आई म्हणायची, माझी आई मला जे शिकवायची लहानपणापासून, फार गोड भजन करीत होती माझी आई. तिच्यापासूनच आम्ही शिकलो बाबा. आणि ती कुठलं पद होतं कोणी लिहिलंय मला माहित नाही, पण आईचं ऐकून पाठ झालं होतं. एका वाक्यात सांगतो. बाबा, पांडुरंगाची किती दिवस सेवा केली समजा, तर आपले मेलेले आई बाप तो आणून उभा करू शकेल? नाही ना. मग आई बापाची म्हातारपणामध्ये त्यांना गरज असताना सेवा केली हा, तर त्याच्यामुळे पांडुरंग येऊ शकेल का नाही? बस बस बस. देवाची कितीही वर्ष सेवा करा, तो प्रसन्न झाला आणि त्याला जर विचारलं माझे मेलेले मायबाप मला एका मिनिटासाठी बघायचे, मिनिटासाठी उभा कर, तो म्हणेल नाही नाही नाही, तेवढं सोडून. पण मायबापाची जर म्हातारपणी पायाची सेवा केली, म्हातारपणी मायबापाला असं उचलून जर तुम्ही घेऊन गेलात कुठं दवाखान्यात, कुठं हॉस्पिटलला, एक दिवस तुम्ही उचला त्या म्हाताऱ्या आईला 80 वर्षाच्या 90 वर्षाच्या, आणि एसटीत ठेवा, नाही गाडीत ठेवा, आणि नेऊन डॉक्टरच्या पायऱ्या चढा आणि तिला नेऊन पलंगावर ठेवा. ती अशी बघते तुमच्याकडे पाहते. हृदयापासून अख्खाचे अख्खा आशीर्वाद तुम्हाला देऊन जाते. आणि मग तो पांडुरंग येऊन जरी म्हणला, ए तुझं मला वाटोळं करायचंय, तुम्ही म्हणायचं चल सरक, चल होट, सरक बाजूला. तुझा बाप आला तरी तू माझं वाटोळं करू शकत नाही. माझ्या मागं माझ्या आईचा आशीर्वाद आहे, आणि ज्याच्या मागं आईचा आणि बापाचा आशीर्वाद आहे, देव सुद्धा त्याचं वाटोळं करू शकत नाही. माझी आई जी पद म्हणायची, बापाचंही म्हणायची, आईचंही म्हणायची. इथेच काशी, इथेच ईश्वर प्रेमळा अथांग सागर, माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर, घोर माऊली देवाहूनही थोर, माऊली देवाहूनही थोर. विश्व निर्मिले त्या देवाला आईची नामाया, आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया. वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहतो थोर, माऊली देवाहूनही थोर. चिमण्या बाळा घास भरवते, राहून उपास पोटी, जीव लावते जीवही देते, माय माऊली मोठी. पदर पांघरून बाळ खेळते,
9 महिने अन 9 दिवसाचे अतूट प्रेमळ नाते प्रसव वेदना हसत झेलते जन्मले करा देते तळहाताचा करीव पाळना ममतेचा जोर माऊली देवाहूनही 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 थोर ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर ऐसी कळवळाची जाती कळीला भावी ज्ञानदी